एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात। त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावं, तसेच आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं। महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वबळावर उभं राहावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केलं। संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक भूमी असलेल्या शिवसंकल्प भूमी पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीनं खास महिलांसाठी उत्सव माझ्या कुंकवाचा, वटसावित्री पौर्णिमेचा या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। यावेळी आयोजित कार्यक्रमात शालिनीताई विखे बोलत होत्या, तर व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीता कानवडे, वर्षा डुबे यांसह महिलांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांच्या बरोबरीनं 7 फेरे मारले आणि या वटसावित्री पौर्णिमेनिमित्तानं प्रत्येक महिलेला वडाचं रोप भेट दिलं गेलं। त्या वडाच्या रोपाचं घरी रोपण करावं, त्यातून तुम्हाला ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळेल। यामुळे या वटवृक्षाचं सर्व महिलांनी संवर्धन करावं, असंही आवाहन शालिनीताई विखे यांनी केलं। वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्व आमच्या महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये जे काही संगमनेर तालुक्याचं वैभव म्हणून पेमगिरीकडे पाहिलं जातं आणि आमचा महिलांचा वटसावित्रीचा पौर्णिमेचा दिवस म्हणजे अत्यंत आनंदाचा उत्सवाचा दिवस। या दिवशी आमच्या महिला भगिनी जे काही ते दाजोबाबांच्या दर्शनाने एक चांगलं स्मृती ठेवून त्या वडाची मनोभावे पूजा करत असतात। सत्यवान सावित्रीची तर कथा सर्वांना माहितीच आहे आणि ही सत्यवान सावित्रीची कथा पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि ही अखंडितपणे चालवण्यासाठी निश्चितच म्हणजे आमच्या महिला भगिनी आघाडीवर असतात। आज ही परंपरा अजूनही चालू आहे। ही चालू होण्यामागे एकच कारण आहे की नवरा बायकोचं जे काही दृढ विश्वास असतो, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपलं हे नातं एक विश्वासाचं प्रतीक म्हणून आपण टिकलं पाहिजे। वटवृक्षाचे जे काही मूळ आहे ते खोलवर गेलेले आहेत आणि हे खोलवर गेल्यामुळं कितीही वादळ वाळे संकट आले तरी आमचा हा वट ज्याप्रमाणे ताटमानेने उभा राहतो, त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जरी अनेक संकट आले तरी निश्चितच आपण ताटमानेने जीवन जगलं पाहिजे। स्वतःसाठी सर्व जगतात, परंतु समाजाबरोबर जेव्हा आपण जीवन जगत असतो तर निश्चित समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या भावनेने आज आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अमोलजी खताळ साहेब असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी जे काही कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, हे कार्य हातामध्ये घेत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी जे काही सांगितलेलं आहे की आजच्या ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली आई म्हणून प्रत्येकाने एक एक झाड पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला लावायचं आहे आणि आपल्या सृष्टीचं संरक्षण आपल्याला करायचं आहे। जसं आपण सृष्टीवर प्रेम करत असतो तेच प्रेमाचं प्रतीक म्हणून इथून पुढच्याही काळामध्ये जाती धर्म न बाळगता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला याचं जतन करायचं आहे आणि ही परंपरा जर आपल्याला कायमस्वरूपी चालवून ठेवायची असेल तर जातीपातीचा विचार न करता, गरीब श्रीमंतीचा विचार न करता आपण सर्व एका कुटुंबातील माणसं आहोत या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे। या निमित्ताने मी महिला भगिनींनी एवढंच सांगू शकते की महिला या शब्दामध्ये म म्हणजे मान, ही म्हणजे हिंमतवाली, ला म्हणजे लाजरी, या सर्व गुणांनी युक्त असे आमची महिला भगिनी निश्चितच एक चांगलं आजच्या याने प्रेरणा घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या बरोबर
काम करतील एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. स्वातंत्र्य पौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरा करतात महिला 7 जन्म हाच पती मिळावा देखील करतात. मात्र आता सध्याची परिस्थिती बघतायत राज्यात कशा परिस्थितीने महिलांवर एकंदरीत अत्याचार होत आहे, दुसरीकडे छळ होत आहे आणि दुसरीकडे महिलांकडूनही पुरुषांना त्रास दिला. वास्तविक पाहता ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न करत असताना पूर्वीच्या काळी जे काही लग्नाचं वय होतं आपलं 18, आपण म्हणतो ओली शोरी वाकली तर वागते, परंतु एकदा मोठी झाली की ती कडक झाली तर ती तुटते. त्या पद्धतीने आज आपण मुलींना स्वतःच्या पार उभं करत असताना आपण कुठंतरी घरातले संस्कार कुठे कमी पडतात का याचाही विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे मोबाईलचं तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईलचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त होत आहेत आणि मुलींना ज्या पद्धतीने संरक्षण पाहिजे त्या पद्धतीने सरकार देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठंतरी अचानक एखादी घटना घडते आणि घडत असताना आज जी काही आपण पुण्यासारख्या ठिकाणी हगवण्यांची जी काही घटना घडलेली आहे निश्चितच ती एकदम दुर्दैवी घटना आहे. परंतु मला असंही वाटतं की त्या मुलीला जर एवढा त्रास होत होता तर आई वडिलांनी त्या मुलीला घरी घेऊन यायला पाहिजे होतं. कारण शेवटी जसा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवा असला ती मुलगी सुद्धा एक घरातली पंथी असते, ती प्रकाश देण्याचं काम करते आणि तिला अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की स्वतःचं जीवन जगत असताना समोर ज्या काही अडीअडचणी येतात, जे संकट येतात याला म्हणजे सामोरं जाण्या इतकं तिला आपण सुशिक्षित केलं पाहिजे. महिलांच्या दृष्टीनं वटपौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे. जसा हा वड वाढत गेला तसेच या तालुक्यातील महिलांनी एकत्रित येऊन परिवर्तन केलं. त्यामुळं तुमचे भाऊ आमदार झाले. ते आणि मी तुमच्या मागे भक्कमपणे उभं राहू, असं निलमताई खताळ यांनी म्हटलंय. खरं तर इथे पहिल्यापासून सर्व महिला येतातच, पण जे काही आता आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही आपला पहलगाम इथे हमला झाला, आपले जे देशाचं रक्षण करतात ते सैनिक त्या, आणि जिथं एक हिंदुत्वावर तिथे आपला धर्म विचारून त्यांच्यावर तिथे पूर्ण महिलांचं कुंकू नष्ट केले, त्यामुळे एक कुठेतरी आपल्या म्हणजे हे झालं. आणि जे काही ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याप्रमाणे आपल्या महिलांचा मान सन्मान म्हणून एक उत्सव कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा अशी हे करून सर्व महिलांना प्रेरित करण्याचे काम. संगमनेर तालुक्याच्या परिवर्तन व विकासासाठी सर्व माता भगिनी आहे ज्यांचा सिंहाचा वाटा, त्यांच्या सिंहाच्या वाट्यामुळे आज अमोल भाऊ झाले आमदार. आज वटपौर्णिमेच्या दिवशी अमोल पाटलांचं नाव घेते, पत्नी म्हणून हात जोडून मानते सर्व महिला भगिनींचे आभार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर भेटले सुजय विखे दादा खरा, त्यांनी काँग्रेसच्या नेत्याला इंजेक्शनचा केला मारा आणि कापसाचा लावला बोळा. आणि विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींसाठी अर्ज करायला सांगितले गोळा आणि अर्ज सांगितले करायला गोळा. सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज झाले गोळा, परंतु 40 वर्ष सत्ता असणारे संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा नुसता लाडक्या बहिणींच्या मतावर खोटा डोळा. त्याच्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याच्या लाडक्या वहिनी साहेब निलिमाताई खताळ यांनी लाडक्या बहिणी केल्या साऱ्या गोळा. लाडक्या बहिणींचा निश्चय झाला पक्का. त्यांनी संगमनेर तालुक्यामध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा तसंच हिंदुत्वाचे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असणारे आमदार अमोलभाऊ खताळ आमदार निवडून आणला एकदम भोळा. आणि मी रामनाथरावांचं नाव घेते. आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या सवासनी झाल्या गोळा. तर यावेळी भारत मातेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचाही सन्मान केला गेला. महिला पोलीस अनिता गुंजाळ, मीरा बिबवे, सविता सोळशे, शशिकला हंडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, लता जाधव, निशा धाडी, सुवर्णा नवले, माधुरी मुंडलिक या महिला पोलिसांना वड देऊन सन्मानित केलं गेलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल. या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली.
लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध. नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट. वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर. प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 1559 59.